नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा 19वा हप्ता हा बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता नाही। त्याचबरोबर केंद्र शासनाने ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून फार्मर आयडी तयार करून घ्यावा हे शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं। ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून तयार केलेला नाही त्यांना 19वा हप्ता मिळेल की नाही याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांना 18 हप्ते म्हणजेच 36,000 रुपये हे देण्यात आलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा 19वा हप्ता हा दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते भागलपूर बिहारमधून वितरित केला जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्या देशातील 9.5 कोटी शेतकऱ्यांना 19वा हप्ता मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, 19वा हप्ता हा बऱ्याच शेतकऱ्यांना मिळणार सुद्धा नाही। ज्या शेतकऱ्यांचं लँड सीडिंग स्टेटस यस नसेल किंवा EKYC स्टेटस यस नसेल किंवा आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस ज्या शेतकऱ्यांचं यस नसेल त्यांना हा 19वा हप्ता जमा होणार नाही। शेतकरी मित्रांनो, लँड सीडिंग, EKYC किंवा आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस यापैकी एक जरी यस नसेल तरी सुद्धा 19वा हप्ता आपल्या शेतकऱ्यांना मिळणार नाही। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून ॲग्रीस्टॅकच्या अंतर्गत आपण फार्मर आयडी तयार करून घ्यायचा आहे हे शेतकऱ्यांना केंद्र शासनाने आवाहन केलेलं आहे, परंतु शेतकऱ्यांचा म्हणावा तेवढा या योजनेला प्रतिसाद मिळताना दिसत नाही। तर बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की आम्ही फार्मर आयडी तयार करून घेतलेला नाही तर आम्हाला 19वा हप्ता मिळेल का? तर शेतकरी मित्रांनो, 19वा हप्ता आपल्याला फार्मर आयडी तयार केलेला नसेल तरी सुद्धा मिळणार आहे, परंतु या पुढीलचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा 20वा हप्ता हा मिळण्याची शक्यता फार कमी आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून आपण फार्मर आयडी लवकरात लवकर काढून घेतलेला फायद्याचा आहे। शेतकरी मित्रांनो, ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून फार्मर आयडी हा एक युनिक आयडी आपल्याला आधार कार्ड सारखा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, DBTच्या माध्यमातून केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करत असतं। त्यामुळं आधार आणि बँक सीडिंग स्टेटस यस असणं गरजेचं आहे, म्हणजेच आधार आणि बँक अकाउंट हे लिंक असणं गरजेचं आहे। या सर्व बाबी ज्या शेतकऱ्यांच्या पूर्ण असतील ते शेतकरी 19व्या हप्त्यासाठी पात्र ठरणार आहेत। शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचं स्टेटस आपण बँक सीडिंग स्टेटस असेल, त्याचबरोबर लँड सीडिंग स्टेटस असेल, आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस हे यस आहे का आपण pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता किंवा आपण किसान कॉल सेंटर 1800 180 1551 या टोल फ्री नंबरवर सकाळी 6 ते रात्री 10 दररोज कॉल करून याविषयी माहिती घेऊ शकता। शेतकरी मित्रांनो, किसान कॉल सेंटरला कॉल केल्यानंतर आपण विचारू शकता लँड सीडिंग स्टेटस यस आहे का, EKYC स्टेटस यस आहे का, आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस आपल्या PM किसानच्या खात्यामध्ये यस असे आहे का। जर काही त्रुटी असेल तर त्या ठिकाणावर आपल्याला माहिती मिळेल आणि ती त्रुटी ही आपण लवकरात लवकर दुरुस्त केल्यानंतर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे अडकलेले पैसे किंवा येणारे पैसे हे तुमच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील।